एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी वर्धा लोकसभा मतदारसंघाची ओळख होती, पण 2014 मध्ये भाजपने हा किल्ला काबीज केला। यंदा या मतदारसंघामध्ये कमळ विरोधामध्ये तुतारी हा संघर्ष बघायला मिळणार आहे। बघूयात। मागच्या 10 वर्षांमध्ये जे आश्वासन या देशातल्या जनतेला मोदी सरकारने दिलेले होते, हे आश्वासन जर पूर्ण झाले असेल तर लोकांनी त्यांना मतदान करावं। या सरकारला या देशामधून केव्हा हाकलून लावायचे याची केवळ वाट फक्त आता मतदार बघतोय। वर्ध्याच्या लोकसभेच्या रिंगणात महायुतीनं भाजपच्या रामदास तडसांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून अमर काळेंनी दंड थोपटलेत। ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्यामुळे काँग्रेसचा तरुण चेहरा असलेले अमर काळे यांनी तुतारी हातात घेऊन ती फुंकली आहे की 10 वर्ष या देशामध्ये मोदी सरकार राहिलं। आमचं म्हणणं इतकंच आहे की मागच्या 10 वर्षांमध्ये जे आश्वासन या देशातल्या जनतेला मोदी सरकारने दिलेले होते, हे आश्वासन जर पूर्ण झाले असेल तर लोकांनी त्यांना मतदान करावं। पण एकाही आश्वासनाची पूर्तता मागच्या 10 वर्षांमध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून झालेले नाही। त्यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे आणि लोक फक्त मतदानाच्या दिवशीची वाट बघतात आहे आणि केव्हा बटन दाबून या सरकारला या देशामधून केव्हा हाकलून लावायचं याची केवळ वाट फक्त आता मतदार बघतोय। हे या निमित्तानं आम्हाला निश्चित समजून आलेलं आहे। रामदास तडस यांना त्यांच्या विकास कामांवरून अमर काळे प्रश्न विचारताना दिसतायत। शरद पवारांनी अमर काळे यांची निवड का केली हेही जाणून घेऊयात। अमर काळे हे काँग्रेसचे 3 वेळा आर्वीचे आमदार आहेत। युवा चेहरा म्हणून मतदारसंघात अमर काळे लोकप्रिय। कुणबी समाजाचा चेहरा अशी सुद्धा अमर काळेंची ओळख। वर्धा लोकसभा क्षेत्रात अमर काळे यांचा दांडगा जनसंपर्क। अमर काळे यांचे वडील शरद काळे हे माजी आमदार आणि शरद पवारांचे सहकारी। राष्ट्रवादीमध्ये प्रबळ उमेदवार नसल्याने शरद पवारांकडून अमर काळेंना उमेदवारी। अमर काळे काँग्रेसचा चेहरा असल्याने काँग्रेस भक्कमपणे पाठीशी। अमर काळे यांचे इतरही राजकीय पक्षात मैत्रीपूर्ण संबंध। वर्धा, देवळी, हिंगणघाट आणि आर्वीसह अमरावतीतील धामणगाव आणि मोर्शी या विधानसभांमधून वर्धा मतदारसंघ तयार झालाय। वर्ध्यातल्या 4 पैकी 3 मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत, तर देवळी हा काँग्रेसचा गड आमदार रणजित कांबळे यांनी राखलाय। दुसरीकडे अमरावतीमध्ये एक भाजपचा तर दुसरा अपक्ष आमदार आहे। एकूणच भाजपचा पारडं या लोकसभेत जड आहे। त्यामुळे इथून आपलाच खासदार लोकसभेत जाईल, रामदास तडस विजयाची हॅट्रिक करतील असा ठाम विश्वास भाजपला वाटतोय। गेल्या 2014 आणि 2019 मध्ये मी या मतदारसंघाच्या सर्व जनतेसोबत सातत्याने मी संपर्कात राहिलो, काम केले आणि अनेक कामं मी या मतदारसंघाचे केले। त्याच्यावर विश्वास ठेवून या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे आम्ही या ठिकाणी काम करत आहे, ते या लोकसभा मतदारसंघातली शेवटल्या जनतेपर्यंत नेण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहे। आणि मग मला तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी मिळाली। मला विश्वास आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवर विश्वास ठेवून पुन्हा मला तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडून देईल असं मला विश्वास आहे। या आधीच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपनं मैदान मारलंय। रामदास तडस यांना सलग 2दा मतदारांनी मोठ्या मताधिक्यानं संसदेत पाठवलंय। 2014 लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपच्या रामदास तडस यांना 5,37,000 मतं मिळाली। त्यांनी पराभूत केलेल्या काँग्रेसच्या सागर मेघेंना 3,22,000 मतं मिळाली। म्हणजेच रामदास तडस सुमारे 2.25 लाख मतांनी विजयी झाले। 2019 लोकसभा निवडणुकीचा निकाल रामदास तडस सलग दुसऱ्यांदा सुमारे 2 लाख मतांनी विजयी झाले। त्यांना 5.6 लाखांहून अधिक मतं मिळाली। त्यांनी पराभूत केलेल्या काँग्रेसच्या चारुतला टोकस यांना सुमारे 4 लाख मतं मिळाली। वर्ध्यात अमर काळेंना उमेदवारी देत महाविकास आघाडीने भाजपच्या रामदास तडस यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलंय। भाजपकडे पदाधिकारी आणि बूथपर्यंतची फळी ही जमेची बाजू आहे। अमर काळेंना 3ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समन्वय घडवून निवडणुकांना सामोरं जावं लागेल। एकंदरीत यंदा वर्ध्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। 2ही प्रमुख पक्षांसह इतर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। आता प्रचारावेळी मतदारांची मनधरणी करण्यास उमेदवार यशस्वी होतात का? 26 एप्रिलला ते कोणाला मतदान करून दिल्लीला पाठवतात या प्रश्नांची उत्तरं 4 जूनलाच मिळतील। वर्ध्यातून पंकज गादगेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।
आहे.